मामी आता माझं मी काय करतो गावात राहतो बघ, मला इथं लोक नावं ठेवायला लागले ते मला, मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे. मी चाललो आता गावात राहायला माझ्या लेकरा बाळा सहित. हा आता श्रावण महिना सुरू झालाय, आता इथं मटण बिटन काय खायला भेटायचं नाही म्हणून निघले गावात. जा जा आता वापस येऊ नका जा. अहो माझं लग्न जर तुमच्याशी न होता दुसऱ्या कोणासोबत झालं असतं तर काय झालं असतं? नाही, एवढा बाद विचार मी कुणाविषयी करत नाही. अहो त्या शेजारणीच्या नवऱ्याकडनं काहीतरी शिका. ती बघा त्याच्या बायकोला रोज फुलांचा असा सडा घालून त्याच्यावर जेवायला बसवतोय, रोज केसामध्ये फुलांचा गजरा घालतोय आणि निस्ता तिच्या मोरा असा फुलांचा सडा टाकून त्याच्यावर चालवत नेतोय. शिका काहीतरी. तू सणासुदीचा वाद घाल नको माझ्या बरोबर. शेजारणीचा नवरा ती फुलांचा व्यापार आहे आणि माझा आहे मिरच्याचा. तुला मिरच्या बसवू का? तुम्हाला ना किती पण प्रेमानं सांगा, तुम्हाला काहीच कळत नाही. मामी तुम्ही एवढं रानात राहतात, चोराचं तुम्हाला भीती वाटत नाही का? चोरी बिरी करीन, पैसे बिशे चोरीन, तुम्हाला असं काय भीती वाटत नाही का? अहो जावाई पहिलं लय आम्हाला भी वाटायचं, पण आमच्या हितच एक चोर राहायला आलाय, चोरांनी चट लुटून नेलं सगळं. आता काय भ्यायचीच बात नाही राहील. ही माझी मुलगी, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारून घ्या. मुलीचं नाव काय? सुनीता. बर, मुलीचं शिक्षण किती झाले? ग्रॅज्युएट आहे. बर ठीक आहे, तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. मुलगा काय करतो? इंजिनियर आहे. बरं ठीक आहे. तुमची काय हरकत नसेल तर मुलाला आणि मुलीला एकट्यात बोललं तर चालेल का? काही हरकत नाही, जा बाळा. बर, घरची सगळी कामं करणार का? हो. माझ्या आई वडिलांची सेवा करणार का? होय. खिशातले पैसे चोरणार का? आमची खानदानी परंपरा आहे. माझी आई, आजी, पणजी, खाबरपणजी सगळेजण नवऱ्याच्या खिशातले पैसे चोरतात. गप्प जा आणि पोरगी पसंत आहे म्हणून सांग. शादी से पहले मैं सोचती थी शादी का मतलब होता है घूमना फिरना, पहाड़ों में जाना, फोटो खींचना, लेकिन शादी होने के बाद पता चला शादी का मतलब होता है झाड़ू पोछा, बर्तन, रोटी, सुबह रोटी, दोपहर में रोटी, शाम में रोटी. मामी तुम्ही एवढं रानात राहतात, चोराचं तुम्हाला भीती वाटत नाही का? चोरी बिरी करीन, पैसे बिशे चोरीन, तुम्हाला असं काय भीती वाटत नाही का? अहो जावाई पहिलं लय आम्हाला भी वाटायचं, पण आमच्या हितच एक चोर राहायला आलाय, चोरांनी चट लुटून नेलं सगळं. आता काय भ्यायचीच बात नाही राहील. कधीतरी मी हरवले तर तुम्ही काय कराल? काय करणार म्हणजे मी का बसणार आहे का? पेपर मध्ये जाहिरात देईन तुझ्या फोटो सहित. काय लिहिणार त्याचं? लिहिणार जो माझ्या बायकोला परत आणील त्याला 20,000 रुपये दंड. ऐक ना, तुला लिहिता वाचता येतंय काय? लिहिता येतंय पण वाचता येत नाही. काय लिहिता येते? तेच तर वाचता येत नाही. सुनी तुझ्याकडे कार आहे? हाय की. बुलेट? हाय. स्कूटी? हाय. मग तू का चालवतेस? तोंड. काल आपल्या घरी एक भिकारी आला होता. मी त्याला जेवायला दिली होती. मग आज तो परत आला होता आणि मला पुस्तक देऊन गेला. कोणतं? स्वयंपाक कसा बनवायचा. रात्री तुम्ही लईच हळूहळू बोलत होते. नक्की कुणाला बोलत होते? अगं मी बहिणीला बोलत होतो ग. अहो पण एवढ्या हळू आवाजात? अगं पण बहीण माझी नव्हती, तुझी होती. तरीच मी म्हणतीये ती भवानी सारखी दाजी दाजी का करतीये? कुठं काय होती दिवसभर? मॉलला गेली होती शॉपिंग करायला. काय घेतलीस मग? एक केसाचा पट्टा आणि 45 शेल्फी. जावई भांडे घासतो म्हणून तो देव माणूस आणि आपला मुलगा सुनबाईला मदत करतो म्हणून तो बायकोचा बैल. आई तू तर म्हणते परी उडत असते, मग आपल्या ते शेजारच्या काकू का नाही उडत? त्या माकडीला परी कोण म्हणलं ग? बाबा. थांब तू आता, आज तुझे बाबा पण उडणार आणि ती शेजारची भटक भवानी पण उडणार.
एवढं